नवरात्रीचे दिवस चालू होते. देवळामध्ये दररोज रात्री भजन झाल्यावर सर्वांना काहीतरी खायला वाटलं. दर दिवशी गावातली माणसं देवळात वेगवेगळे पदार्थ सर्वांना खायला वाटायला देतात. जसे की समोसे, वडापाव, लाडू इत्यादी पदार्थ वाटतात. आज आम्ही ठरवलं की सर्वांना मोदक वाटायचे. म्हणून आईने मोदक करायला घेतले आणि मी तिला मदत करत होतो. त्यासाठी आधी आम्ही मोदकाचं पीठ वाफवून घेतलं. पीठ गरम असल्यामुळे आईचे हात भाजायला लागले, म्हणून मी हुशारीने पीठ मळायला घेतला. मी पीठ मळताना बघून आई म्हणाली, राहू दे, मीच मळते पीठ, म्हणून परत तिने माझ्याकडून परात घेऊन स्वतः पीठ मळायला लागली. गोळे करताना माझी बडबड तर चालूच होती. भरून टाका गोळे ठेवा लाती करा. आम्हाला जवळजवळ 100 मोदक करायचे होते, म्हणून संध्याकाळी 6 वाजता सुरुवात केली आणि सर्व मोदक करायला आम्हाला जवळजवळ 9 वाजले. मोदकाचं भांडं नसल्याने आम्ही इडलीच्या भांड्यात मोदक तयार केले. सर्व तयार केलेले मोदक एका डब्यात भरून आम्ही शेवटी देवळात जायला निघालो. देवळात पोचलो आणि थोड्या वेळाने भजन चालू झालं. भजन संपल्यावर पंचारत घेऊन आरती केली जाते आणि नंतर देवळाभोवती 5 फेऱ्या मारल्या जातात. प्रत्येक फेरी झाल्यावरती बुवा एक देवाच्या गाण्याचं एक कडवं म्हणतात. फेऱ्या मारून झाल्यानंतर खायला वाटलं जातं. आम्ही आणलेले मोदक सर्वांना आवडले, ह्यातच खरं आमचं समाधान. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. बाय.